महाराष्ट्रात ग्रामीण भागात वन्य प्राण्यांचा वावर ही सामान्य बाब असते, परंतु कधी-कधी याच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी, मजूर, महिला, लहान मुलं जखमी किंवा प्रसंगी त्यांच्या जीवाला धोका सुद्धा निर्माण होतो। म्हणूनच आपल्या महायुती सरकारनं या सर्व समस्यांचा विचार करून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी किंवा जीवितहानी झाल्यानंतर आर्थिक भरपाई देण्यासाठी वन्य प्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कायमचं अपंगत्व आलेल्या नागरिकांना 7,50,000 अर्थसहाय्य मिळणार असून गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना 5 लाख, तर किरकोळ जखमी झाल्यास 50,000 आणि जर काही जीवावरती बेतलं तर नातेवाईकांना 25 लाख रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे। आता यासाठी लागणारी कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज आकाराचे फोटो, वन्य अधिकाऱ्यांचा दाखला, मृत्यू दाखला आणि घटनेनंतरचा FIR। आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये फेरा मारण्याची अजिबातच गरज नाहीये। तुम्ही घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता। आता शासनाच्या महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टल या वेबसाईटवरती तुम्ही जायचंय। यामध्ये RTS ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करा। या होम पेजवर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक सहाय्य मंजूर करणे यावर क्लिक करा। आता तुमच्या समोर अर्ज उघडेल। यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर, हानीचा प्रकार, जखमी किंवा मृत व्यक्तीचं नाव, वय, पत्ता, संपूर्ण घटनेचा तपशील, आता बँक डिटेल्स, यामध्ये बँक पासबुक कॉपी, आधार कार्ड कॉपी तुम्ही यामध्ये जोडायची। यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा आणि अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता। आपलं महायुती सरकार हे संकटात नागरिकांच्या पाठीशी असून त्याला कृतीची जोड देऊन जनतेची काळजी सुद्धा घेणारं सरकार आहे।